आज होता दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे की वसुबारस. तो कसा सेलिब्रेशन केला चला सांगते माझ्या ब्लॉगमध्ये. बट त्याआधी ना सात्विकला यूट्यूबवर सॉन्ग लावून दिलेलं होतं आणि त्याचा ना बराच वेळ तिथे निघून गेलेला होता. म्हटलं चला सात्विक कुठेतरी बिझी आहे ना, तर आपण छान पूजा करून घेऊया. तर देवाला ना छान पितांबरीने वॉश करून घेतलं, कारण 3 दिवस झाले देवांना मी फक्त पाण्यानेच वॉश करत होती. आज छान पितांबरीने वॉश करून देवाची पूजा केली आणि शुभमला ना येतानीच मी फुलं घेऊन बोलवलेलं होतं आणि त्यांनी येताना मस्त फुलं आणले. देवाची पूजा इतकी छान झाली ना, घर इतकं छान प्रसन्न वाटत होतं आणि वसुबारस होती ना त्यामुळे जास्तीच काही प्रसन्न वाटत होतं. दुपारचा वेळ ना सात्विक झोपलेला होता आणि माझ्याकडे बराच वेळ होता आणि मला ना गॅलरी डेकोरेट करायची होती. म्हटलं चला काहीतरी फोटोशूट करायचा म्हणून थोडी डेकोरेट केली. माझ्याकडनं जितकं झालं ना मी तितकंच केलं, कारण मला ना खूप काही करायची इच्छा असते, बट सात्विक ना ते काही ठेवत नाही, म्हणून मी शॉर्टकट अशा प्रकारे डेकोरेट केलं होतं. कसं डेकोरेट झालं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. सगळं झाल्यानंतर ना मला चहाची तलब झाली म्हणून चहा वगैरे पिऊन घेतला. लाईटिंग लावलेली होती, लाईट वगैरे चालू केले आणि मस्त ना रांगोळी काढायला घेतली आणि आज वसुबारस होती म्हणून स्पेशल रांगोळी काढली. कशी झाली आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मला रांगोळी तर काढता येत नाही, बट काहीतरी मी ट्राय केलेलं होतं. संध्याकाळी आज दिवे लावतात आणि आज 2 दिवे दरवाजात लावून आजपासून दिवाळीची सुरुवात करते. म्हणजे की मला माझ्या आजीने सांगितलं होतं म्हणून मी तुम्हाला सांगते. सगळे दिवे लावून घेतले आणि जिकडे तिकडे मस्त दिवे सगळ्यांचे बघून असं खरंच फील होत होतं की दिवाळी जवळ आली आणि दिवाळी खरंच जवळ आली. आणि लहानपणी इतकी एक्सायटेड राहत होती ना, बट मात्र तेवढी एक्सायटेड यावेळेस राहिलेली नाही आहे. कारण काय माहिती, तुम्हाला जर माहिती असेल तर नक्कीच मला सांगा. घर इतकं छान दिसत होतं ना, आता माहीत नाही दिवाळीमध्ये फोटो कसे निघते. आता माझा दिवस असा होता. भेटी उद्याच्या व्लॉग.